ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. भाग 25. विषयातून मिळणारे सुख हे खरे सुख नाही. भाग 2. ओव्या आहेत 113 ते 120. एरवी विषयी काही सुख आहे हे बोलण्याची सारिखे नव्हे, तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. एरवी विषयांमध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलण्यात जमा होणारे नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही. सांगे वात वर्ष आतपू धरे, ऐसे अभ्र छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. सांग वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर 3 मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप कशाला. म्हणून विषय सुखाचे बोलीचे, ते नेणता गा वाया जलपीचे, जैसे महुर का म्हणिजे विषकंदाते. म्हणून ज्याप्रमाणे विषयाच्या कांद्याला म्हणजे बचनागाला मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात, ती विषयांचे खरे स्वरूप न जाणताच व्यर्थ केलेली बडबड आहे असे समज. ना तरी भौमा नाम मंगळू, रोहिणी ते नाम जळू, तैसा सुख प्रवादू बरळू विषयी कुहा. किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो. किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात. त्याप्रमाणे विषयांपासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणे हे व्यर्थ आहे. हे असो आघवी बोली, सांगपा सर्प फणीची सावली, ते शीतल होईल केतुली मूषकासी. हे सर्व प्रतिपादन राहू दे, तूच सांग सर्पाच्या फडेची सावली आहे, ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरं. जैसा आमिष कवळू पांडवा, मिनू न सेवी तवची बरवा, तैसा विषय सांगू आघवा निभ्रांत जाणे. अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड जोपर्यंत मासा गिळत नाही तोपर्यंतच ठीक असतो, त्याप्रमाणे विषयांचा सर्व संग आहे हे तू निसंशय समज. हे विरक्तांची ये दिठी, जे न्याहाळी जे किरीटी, तै पांडुरोगाची ये पुष्टी सारिखे दिसे. विरक्तांच्या नजरेने पाहिले तर हे विषय अर्जुना पंडुरोगामध्ये असलेल्या लठ्ठपणाप्रमाणे घातक आहेत असे समज. म्हणून विषय भोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे. म्हणून विषयांच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे असे समज. परंतु काय करतील वेडे, विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही. विषयांमधून सुख मिळते असे जीवाला वाटत असते, पण विषयांमधून मिळणारे सुख हे खरे सुख नाही. ते स्पष्ट करण्याकरता ज्ञानदेवांनी 7 प्रतिमांची मालिका उभी केलेली आहे. पहिली प्रतिमा आहे विजेची, दुसरी आहे ढगाच्या सावलीची, तिसरी आहे मंगळ ग्रहाची, चौथी आहे मृगजळाची, 5वी आहे सर्पफणीच्या सावलीची, 6वी आहे आमिष खाणाऱ्या माशाची, 7वी आहे पंडुरोगात शरीराला आलेल्या सुजेची, पहिली आहे विजेची. विषयांमध्ये सुख आहे हे म्हणणे विजेच्या चमकण्याने जगामध्ये उजळते असे म्हणण्यासारखे फोल ठरेल. सूर्य उगवला की लखलखीत प्रकाश जगाला मिळतो. वीज चमकते ती आकाशात पाण्याचे ढग जेव्हा गोळा होतात तेव्हा हे ढग सूर्यालाही जागतात, त्यामुळे असलेला प्रकाशही मंद होतो आणि नंतर ढगांच्या घर्षणाने जी वीज चमकते ती क्षणात चमकून नाहीशी होणारी. म्हणून तर तिला चपला, चंचला अशी नावं आहेत. जी स्वतः जेमतेम क्षणभर प्रकाशित होते ती इतरांना कसा काय प्रकाश देणार. तेव्हा तिच्या चमकण्याने जगाला प्रकाश मिळतो हे म्हणणे जसे फोल आहे, तसेच विषयातून सुख मिळते हे म्हणणेही फोल आहे. ते सुख क्षणभंगूर आहे. दुसरी प्रतिमा आहे ढगाची. मनुष्य घर बांधतो ते ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी. ते घराचे काम ढगाची सावली करू शकेल का. तसेच विषयातील सुख हे खरे सुख नाही. ऊन, वारा, पाऊस यापासून निवारा देणाऱ्या घरात जो आनंद आहे तो ढगाच्या सावलीत आनंद नाही. कारण ऊन वाऱ्यांपासून संरक्षणच होणार नाही.
तसा विषयांपासून खरा आनंद मिळणार नाही. पुढे म्हणतात, मंगळ हा ग्रह चांगली फळे देणारा नाही असे ज्योतिषशास्त्र सांगतात. ज्योतिषशास्त्रात राहू, केतू, शनी व मंगळ हे ग्रह चांगली फळे देणारे नाहीत. मंगळाला पृथ्वीचा पुत्र असल्यामुळं त्याला भौम असं म्हणतात. त्या भौमाचे दुसरे नाव आहे मंगळ. वास्तविक मंगळ या शब्दाचा कल्याण असा अर्थ होतो, पण ग्रहाची वागणूक मात्र नावासारखी नाही. मग त्याच्या नावावरून तो कल्याण करणारा ग्रह मानावे, तसे विषयांपासून जे सुख आहे ते खरे सुख आहे असे मानण्यासारखे आहे. वास्तविक विषयांपासून मिळणाऱ्या गोष्टीचे सुख हे केवळ नाव आहे, त्यातून खरे सुख मिळत नाही. त्यामुळे विषय सेवनापासून चांगले फळ मिळणार नाही. चौथी प्रतिमा येते ती मृगजळाची. मृगजळाला जल म्हणणे जसे व्यर्थ आहे, तसेच विषय सुखाला सुख म्हणणेही व्यर्थ आहे. कारण मृगजळामागे पाण्याच्या आशेने धावले तर कधी तहान भागणार नाही. त्याप्रमाणे विषयांमधून कधीही शाश्वत सुख मिळणार नाही. उंदीर सापाच्या फडेच्या सावलीत सुखानं राहू शकेल का? त्याच्या फडेच्या सावलीत सुख मिळेल या आशेने जर उंदीर तेथे थांबला तर तो साप उंदरावर क्षणात घाला घालेल. तसेच विषय हे केव्हा मनुष्यावर घाला घालतील ते सांगता येत नाही. सहावी प्रतिमा आहे माशाची. मासा पकडण्यासाठी गळाला आमिष बांधून ठेवलेले असते. मासा जर त्या आमिषापासून पोट भरेल असे मानून ते खाऊ लागला तर त्यात त्याचे मरणच आहे. कोळी लगेच त्याला पकडून आपल्या जाळ्यात टाकेल. तसे विषयात सुख आहे असे मानून जर मनुष्य ते मिळवायचा प्रयत्न करेल तर यमरूपी कोळी त्याला पकडायला बसलेलच आहे. पंडुरोगामध्ये मनुष्याच्या शरीराला सूज येते. आता शरीर सुजल्यामुळं लठ्ठ दिसतं. तो लठ्ठपणा रोगामुळे आलेला आहे. ते काही सुदृढ प्रकृतीचे लक्षण नाही. पण लठ्ठ शरीर पाहून इतर लोक त्याला सुदृढ प्रकृतीचं मानू लागतील तर तो त्यांचा केवळ भ्रम ठरेल. या 7 प्रतिमांमधून ज्ञानदेवाने विषयांपासून कसा घात होतो ते सांगितले आहे व शेवटी सांगतात की म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. विषयांचा संग हा आधीपासून अंतापर्यंत पूर्णपणे नाशाचा मार्ग दाखवणारा आहे. परंतु अज्ञ लोक त्या सुखालाच खरे सुख समजून विषयांचे सेवन करत असतात. या 7 प्रतिमांमधून ज्ञानदेवाने विषयांचा एक एक दुर्गुण स्पष्ट केलेला आहे. विषय सुख हे विजेसारखे क्षणभंगुर आहे. ते ढगाच्या सावलीसारखे सुखाचा आभास निर्माण करणारे आहे. मंगळ ग्रहाप्रमाणे ते फक्त नावाचंच सुख आहे. मृगजलाप्रमाणे आभासी असून अंती दुःख प्राप्ती करून देणारा आहे. सर्पफणीच्या सावलीसारखे सुखाभासात रमवून ऐनवेळी घाला घालणारे आहे. आमिष खाणाऱ्या माशाला अंती ज्याप्रमाणे कोळी पकडून नेतो त्याप्रमाणे शेवटी त्याला यमदेव पकडणार आहे व जन्म मृत्यूच्या चक्रावर फिरवणार आहे. त्यामुळे विषयांतून मिळणारं सुख हे पंडुरोगातील लठ्ठ शरीरासारखे सुखाचा आभास निर्माण करणारे आहे. तसेच विषय आणि सुख ही गोष्ट शक्यच नाही. हा आंतरविरोधही त्याने मधुर विषकंद, मंगळ नावाचा ग्रह, मृगजल या प्रतिमांमधून दाखवलेला आहे. नंतर त्यांनी आणखी काही प्रतिमांमधून विषयी माणसाचे उपरोधिक वर्णन केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.